श्री स्वामी समर्थ. रथसप्तमी म्हणजे काय, रथसप्तमी का साजरी केली जाते, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पण त्याआधी माझ्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा. तर रथसप्तमी म्हणजे 25 जानेवारी 2026 रोजी रथसप्तमी आहे. सूर्याचा वार रविवार आणि रथसप्तमी एकाच दिवशी आल्याने हा अमृत योग आला आहे. सोन्याच्या हिरेजडित रथात सूर्यदेव बसलेला दिवस म्हणजे रथसप्तमी होय. सूर्यदेव साधना करत होते. सूर्यदेवाला साधना करताना स्थिर उभे राहायला लागल्यावर उभे राहून त्याला त्याची गती सांभाळता येईना, त्याचे पाय दुखू लागले आणि त्यामुळे त्याची साधना नीट होईना. तेव्हा सूर्यदेवाने परमेश्वराजवळ तक्रार केली आणि बसण्यासाठी व्यवस्था करण्यासाठी सांगितले. मी बसल्यानंतर माझी गती कोण सांभाळणार, अशी त्याने परमेश्वराजवळ विचारणा केली. तेव्हा परमेश्वराने सूर्यदेवाला बसण्यासाठी 7 अश्व म्हणजे घोडे असलेला सोन्याचा हिरेजडित रथ तयार करून दिला. ज्या दिवशी सूर्य देवता त्या रथात बसला तो दिवस म्हणजे रथसप्तमीचा होय. याचा अर्थ 7 घोड्यांचा रथ असा होतो. माघ शुक्ल पक्ष सप्तमीला रथसप्तमी असे म्हणतात. महर्षी कश्यप आणि देवमाता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवाचा जन्म झाला. रथसप्तमी हा दिवस सूर्यदेवाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. भगवान श्री विष्णूचे एक रूप म्हणजे सूर्यनारायण आहे. या रथाला 12 चाके आहेत जी 12 राशी दर्शवतात. या रथाला 7 घोडे आहेत जे 7 वार दर्शवतात. भारतातील पवित्र नदी नर्मदा नदीचे याच दिवशी पृथ्वीवर अवतरण झाले, म्हणून हा दिवस नर्मदा जयंती म्हणूनही साजरा केला जातो. या रथसप्तमीला कोणत्या सेवा कराव्या ते पहा. या दिवशी लवकर उठून सूर्योदयापूर्वी स्नान करावे. स्नान झाल्यानंतर सूर्योदय झाल्यावर उगवत्या सूर्याला किंवा सूर्योदय झाल्यानंतर 1 तासापर्यंत सूर्याला अर्घ्य द्यावे. अर्घ्य म्हणजे तांब्या किंवा पितळेच्या कलशामध्ये पाणी घ्यावे. त्या कलशामध्ये लाल फूल, गुलाबजल, अत्तर, हळदी कुंकू, चंदन, कापूर पाण्यात टाकून सूर्याची नावे घेत सूर्याला अर्घ्य द्यावे, म्हणजे सूर्याला पाणी ओतावे. अर्घ्य देताना तोंड पूर्वेकडे म्हणजे सूर्यदेवाकडे करावे. सूर्यासारखे सोनेरी तेज आपल्या व आपल्या कुटुंबाच्या आयुष्यात यावे. दीर्घायुष्य, उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी. सर्व कार्य सफल होण्यासाठी सूर्यदेवाचे आशीर्वाद घ्यावेत. रोज सूर्यदेवाला अर्घ्य दिल्यामुळे सकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यावर होतो. सगळ्यात प्रभावी आपल्या राशीतील ग्रह म्हणजे सूर्यदेव असतो. अंगणामध्ये तुळशीजवळ किंवा बाहेर जागा नसेल तर घरी देवघरासमोर सूर्यदेवाची 7 अश्वासहित रांगोळी काढावी. छोटे दगड रचून चूल तयार करून त्यामध्ये अग्नी प्रज्वलित करावा. त्यावर मातीचे छोटे मडके किंवा स्टीलचे भांडे ठेवून त्यामध्ये दूध घालावे. त्यामध्ये थोडी साखर घालावी. ते दूध उकळावे. इतर वेळी वास्तुशांती सोडून दूध उतू जाणे अशुभ मानले जाते, पण या दिवशी आवर्जून दूध उतू जाऊ द्यावे. दूध ज्या दिशेला उतू जाते तिकडे समृद्धी येते अशी कथा आहे. तव्यामध्ये गोवऱ्या प्रज्वलित करून ही दूध उतू घालू शकता किंवा गॅस शेगडीवर भांडी ठेवून ही दूध उतू घालवता येते. आपल्याला जे शक्य होईल, आपल्याला जसे जमेल त्या पद्धतीने आपण दूध उतू घालू शकता. हे दूध दुपारी 12च्या अगोदरच उतू घालवावे. दूध उत्तरेला किंवा पूर्वेला उतू जाईल अशा प्रकारे भांडे ठेवावे. या दिवशी दूध उतू घालवणे ही परंपरा आहे. या रथसप्तमी दिवशी दूध उतू घालवणे हे आरोग्यासाठी आणि समृद्धीसाठी शुभ मानले जाते. रथसप्तमीला सूर्यपूजेबरोबरच अग्नीला दूध अर्पण करणे हे महत्वाचे मानले जाते. उरलेले दूध फेकून न देता घरातल्या सर्वांनी ते प्रसाद म्हणून ग्रहण करावे. या दिवशी कोणतेही व्यसन, मद्यपान करू नये. सूर्यदेवाची पूजा करत असताना, दूध उतू घालवत असताना सूर्याची 12 नावे घेत किंवा ओम सूर्याय नमः किंवा ओम ह्रीं घृणी सूर्यादित्य श्रीम किंवा सूर्य गायत्री मंत्र ओम भास्कराय विद्महे दिवाकराय धीमहि तन्नो आदित्य प्रचोदयात हा सूर्य गायत्री मंत्र म्हणत पूजा करावी. या दिवशी दान धर्म करावा. या रथसप्तमीला दानाचे विशेष महत्व आहे. या दिवशी अन्नदान, धान्यदान, वस्त्रदान अवश्य करावे. मकर संक्रांती पासून चालू असलेल्या हळदी कुंकवाची आज सांगता होते. दिंडोरी प्रणित नित्य सेवेतील 1 माळ गायत्री मंत्र, सूर्य मंत्र 1 माळ, सूर्य गायत्री मंत्र 1 माळ, 1 वेळा सूर्य कवच स्तोत्र, 1 वेळा सूर्य अष्टोत्तर नाम स्तोत्र, 1 वेळा आदित्य स्तोत्र, 1 वेळा दिव्य चक्षु स्तोत्र म्हणून सूर्यदेवाची सेवा करावी. जमली तर ही सेवा सकाळीच करावी. जर वेळ नसेल तर ही सेवा तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता. हा दिवस सूर्यनारायणाची मनोभावे पूजा करण्याचा आणि त्याच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे.
अशा प्रकारे घरच्या घरी रथसप्तमी साजरी करावी। ही रथसप्तमीची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। ही माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।